नमस्कार मंडळी, मी वृषाली आणि तुमचं प्रोग्रामिंग इज अँड आर्ट ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. ह्या व्हिडिओमध्ये आपण जावा कलेक्शन्स फ्रेमवर्क ही संकल्पना काय आहे ह्याची प्राथमिक ओळख करून घेऊयात. प्रोग्रॅमिंगमध्ये काम करताना आपण डेटा हाताळतो आणि तो हाताळताना त्याच्या वेगवेगळ्या प्रकारांप्रमाणे त्याचं वर्गीकरणही करतो. आता हा डेटा म्हणजेच माहितीचं नीट नियोजन करणं, स्टोअर करून ठेवणं, जेणेकरून तो पटकन हाताळता येईल, त्यात बदल करता येईल आणि कम्प्युटरकडून इझिली आणि पटकन परत मिळवता येईल, ज्याला रिट्रायव्हल असं म्हणतात. तर हे सगळं करता येईल. हे ज्या प्रोसेसनी करता येतं त्या प्रोसेसला, त्या संकल्पनेला डेटा स्ट्रक्चर्स असं म्हणतात. डेटा स्ट्रक्चर्सची उदाहरणं म्हणजे ॲरेज, लिंक्ड लिस्ट, स्टॅक्स, क्यूज, ट्रीज, ग्राफ्स, हॅश टेबल्स इत्यादी. आता डेटा स्ट्रक्चरची काही उदाहरणं मी सांगते तुम्हाला, म्हणजे मग मी ही आत्ता जे लिंक्ड लिस्ट किंवा क्यूज, स्टॅक्स ह्याचा अर्थ काय हे तुम्हाला कळेल. आता तुम्हाला टू डू लिस्ट करतो बघा आपण, आपली रोजची कामं करण्याची ती माहिती असेल. ह्या लिस्टमध्ये आपण कामं सगळी त्यांच्या क्रमानुसार लिहून काढतो. त्या लिस्टमध्ये नवीन कामं ॲडही करू शकतो, झालेली कामं काढूनही टाकू शकतो. शिवाय गरजेनुसार त्या कामांचा क्रमही आपण बदलू शकतो. त्याचप्रमाणे डेटा आपण कम्प्युटरमध्ये लिस्ट नावाच्या डेटा स्ट्रक्चरमध्ये स्टोअर करतो. आता तसंच क्यू ह्या डेटा स्ट्रक्चरही समजून जर घ्यायचं असेल तर लोक एखादी वस्तू विकत घेण्यासाठी एका मागोमाग एक रांगेत उभे राहतात, ते उदाहरण लक्षात घ्या. म्हणजे जी व्यक्ती पहिली असेल रांगेत तिला ती वस्तू पहिले मिळणार आणि नंतर तिच्या नंतरच्या व्यक्तीला. अशी जी माहिती असेल, म्हणजे जी आधी मिळेल तिच्यावर आधी काम करायचं, ती माहिती क्यू ह्या डेटा स्ट्रक्चरमध्ये स्टोअर करायची. आता डेटावरती काम करताना अजून एक संकल्पना समजून घ्यावी लागते, म्हणजे अल्गोरिदम. अल्गोरिदम म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी स्टेप बाय स्टेप कृती करणे किंवा सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स लिहिणे. म्हणजे त्याच्यामध्ये हवं असलेलं आउटपुट मिळवण्यासाठीचं लॉजिक म्हणजे तर्क आणि सिक्वेन्स म्हणजे इन्स्ट्रक्शनचा क्रम सांगितलेला असतो अल्गोरिदम म्हणजे. आता फॉर एक्झाम्पल सॉर्टिंग अल्गोरिदम्स असतात, सर्चिंग अल्गोरिदम्स असतात, ग्राफ अल्गोरिदम्स असतात, असे बरेच अल्गोरिदम्स असतात. आता ह्याचं उदाहरण द्यायचं झालं तर काही संख्या असतील तर त्या चढत्या क्रमाने अरेंज करायच्या असतील तर त्यासाठी आपण जे लॉजिक वापरू, ज्या सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स लिहू त्याला सॉर्टिंग अल्गोरिदम असं म्हणता येईल. किंवा आता एखाद्या काही संख्या आहेत, काही 4 किंवा 5 संख्या आहेत, त्याच्यामध्ये एखादी पर्टिक्युलर संख्या आहे की नाही हे शोधण्यासाठी आपण जे लॉजिक वापरू, पुन्हा तेच सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स ज्या आपण लिहू त्याला सर्चिंग अल्गोरिदम असं म्हणता येईल. सो उदाहरणांनी तुम्हाला समजेल की अल्गोरिदम म्हणजे काय. तर आपण डेटा स्ट्रक्चर्स आणि अल्गोरिदम्स म्हणजे काय हे पाहिलं. आता जेव्हा आपण कम्प्युटर सायन्स शिकतो तेव्हा हे डेटा स्ट्रक्चर्स लहान प्रमाणावर आपण स्वतःच बनवतो. पण खरं प्रोग्रॅमिंग डेव्हलपमेंट आपण जेव्हा करायला लागतो तेव्हा समोरचा थोडा कठीण प्रॉब्लेम सॉल्व करताना आपण स्क्रॅचपासून म्हणजे शून्यापासून त्या प्रॉब्लेमसाठीचं डेटा स्ट्रक्चर्स आणि अल्गोरिदम आपण लिहू शकत नाही. त्यासाठी जावाने आपल्याला खूप इफेक्टिव्ह किंवा परिणामकारक टूल दिलेला आहे, ते म्हणजे कलेक्शन फ्रेमवर्क. ही टूल्स वापरून आपण आपलं काम करू शकतो. तर हे कलेक्शन फ्रेमवर्क काय आहे तर काही क्लासेस आणि इंटरफेसचं कॉम्बिनेशन आहे. अजून काही ह्याच्याविषयी सांगायचं झालं तर कलेक्शन म्हणजे अशी कल्पना करा तर की एक प्रकारचा कंटेनर, एखादा आपण मराठीमध्ये त्याला डबा म्हणतो, एखादा डबा आपण म्हणू शकतो ज्याच्यामध्ये ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट्स असतात. तर दुसरं कलेक्शन म्हणजे दुसरा कंटेनर म्हणजे हॅविंग अनदर ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट्स. असे वेगवेगळे कंटेनर्स असलेला मोठा टूल बॉक्स जर तुम्ही डोळ्यासमोर आणलात तर त्या मोठ्या टूल बॉक्सला फ्रेमवर्क असं म्हणता येईल आणि त्या कंटेनर्सना कलेक्शन असं म्हणता येईल. सो हा एक प्रकारचा टूल किट आहे जावाने दिलेलं, जे प्रोग्रॅमर्ससाठी माहितीवरती, डेटावरती काम व्यवस्थित करता येऊन मोठे मोठे प्रॉब्लेम्स सॉल्व करता येतील
आता तुम्ही म्हणाल की डेटा स्ट्रक्चर्सविषयी आपण बोलत होतो, तर ऑब्जेक्ट्स कुठून आली? सो तुम्हाला माहिती आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंगमध्ये ऑब्जेक्ट्स म्हणजेच डेटा आणि त्याच्यावरती काम करणाऱ्या मेथड्स ह्यांना एकत्र बांधून ठेवलेलं युनिट म्हणजेच ऑब्जेक्ट्स. सो त्यातला जो डेटा आहे त्यानुसार वर्गीकरण केलेली ग्रुप असतो ऑब्जेक्ट्सचा. तो एका कंटेनरमध्ये ठेवला आहे, म्हणजेच एका कलेक्शनमध्ये ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट्स असतात. सो आपण संकल्पना समजून घेतली जावा कलेक्शन फ्रेमवर्कची. अतिशय सोप्या शब्दात तुम्हाला मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. टेक्निकल डिटेल्स जे आहेत, क्लासेस, इंटरफेसेस, हे अजून मी तुम्हाला सांगितलेलं नाही आहे. सो ह्या व्हिडिओमध्ये ही संकल्पना सांगितली आहे. तुम्हाला समजली आहे का बघा, आणि आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. थँक्यू.